रे माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। परम कृपालु परम दयालु भक्तवत्सल भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याच्या परममंगल कृपेने परम गुरु हनुमंतरायाच्या आशीर्वादाने माझ्या रामचंद्रांच्या प्रेरणेने आणि नाथबाबांच्या अभंगाचं बोट धरून आपण माऊली ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी उत्सवाच्या परम पावन कालखंडामध्ये आणि एका सामाजिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा की ज्या परिस्थितीमध्ये अलंकापुरामध्ये सुद्धा माऊली ज्ञानोबारायांचा उत्सव हा गतवर्षीप्रमाणे भाविकांच्या मांदी आळीमध्ये संपन्न होत नाहीये आणि तरी सुद्धा आपल्याला तो काही मोजक्या भाग्यवान भाविकांच्या समवेत आपल्या भक्तिदानमध्ये संपन्न करता येतोय। तेही आळंदीमध्ये जेवढ्या कालावधी संपन्न होतोय तेवढा कालावधी संपन्न करता येतोय। तेही भगवंताने ज्या प्रमाण संपन्न केलाय त्या प्रमाण संपन्न करता येतोय। पण त्यामध्ये सुद्धा भगवंताच्या आवडीचं ज्ञानोबारायांचं चरित्र चिंतन आपण पुन्हा त्या भगवंताच्या दुसऱ्या आवडीच्या भक्ताच्या अभंगाचं बोट धरून करत आहोत। हे पण त्या देवाला परवणी आहे। मी काय म्हटलो, आपल्याला तर परवणी रोजच आहे, पण या उत्सवाच्या संबंधाने ही सुद्धा भगवंताला काय परवणी आहे, परवणी। म्हणून मी मनातल्या मनात पांडुरंगाला सुद्धा प्रार्थना करतोय, प्रभू यंदा आळंदीमध्ये तुला कामाचा लोड कमी आहे, मिरीला आला तरी चालेल। आणि रोज अकस्मात नवनवीन श्रोत्यांच्या माध्यमातून त्या श्रोत्यांच्या शरीराचा आश्रय घेऊन माझा पांडुरंग संतांची मांदियाळी घेऊन असा माझा विश्वास आहे, वैयक्तिक माझा विश्वास आहे की तो परमात्मा कोणत्या त्या शरीराचा आश्रय घेऊन येतो आणि या ठिकाणी त्या श्रवण सुखाचा लाभ घेतोय। कारण आपल्या वैदिक हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये सूत्र आहे, आगमनार्थं तु देवानां। याचं आगमन झालंय ते देवस्वरूप आहे। आणि दुसरं सूत्र वेदात आहे, अतिथी देवो, म्हणजे ज्याने तिथी सांगितलेली नाही, अचानक आले विसरले, ते कोणाचं स्वरूप आहे, देवाचं स्वरूप आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की जे दिवसभर निमंत्रण देतो तर भगवंत कोणत्या ना कोणत्या कार्याच्या कामाच्या निमित्तानं कोणाचा तरी आश्रय घेऊन या ठिकाणी येतो। म्हणून अत्यंत सुंदर अशा प्रकारचा हा माऊली ज्ञानोबारायांचा संजीवन समाधीचा उत्सव आणि त्या समाधीच्या उत्सवाच्या अनुषंगानं आपण प्रथम दिनी कैवल्याचा पुतळा प्रगटला, पुतळा याच्यावर प्रगटला शब्दात चिंतन बघितलंय। कालच्या सत्संगामध्ये आपण जो प्रगटलाय तो कैवल्याचा पुतळा कसा आहे हे बघितलंय आणि तो आपल्या सर्वांचाच, नाथबाबांचा आणि आपला सुद्धा चैतन्याचा जिव्हाळा कसा आहे याचं चिंतन आपण कालच्या सत्संगामध्ये बघितलं। आज आपण पुढच्या चरणाचं बोट धरून पुढचं चरित्र ज्ञानोबारायांच्या जन्मापर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। या चिंतनामध्ये दोन क्रम आहेत, तुमच्या लक्षात येईल, जे नित्याचे श्रोते आहेत त्यांच्या लक्षात येईल। एक अभंगाचा क्रम आहे आणि एक चरित्राचा क्रम आहे।
म्हणजे एक अभंग सरिता, एक चरित्र सरिता आणि त्यामध्ये तुमची गुप्त असलेली श्रवण सरिता असं त्रिवेणी संगम आहे. नागोबांचे अभंग सरिता वाहते आहे, त्याला ज्ञानोबांच्या चरित्राची सरिता मध्ये नदी येऊन मिळते आणि त्याला तुमच्या श्रवणाची नदी येऊन मिळते. म्हणून इथं तुम्ही ऐकत आहात ना, हा त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याचा लाभ आहे तुम्हाला. हे सगळं भगवंताकडून मंजूर करून घेतलं की 7 दिवस भगवंता म्हटलं, आणि तुला आदेश आहे ना की यात्रे अलंकापुरा येते ती आवडती विठ्ठला. हा जियार आहे की जे यात्रेला अलंकापुरा जातात ते देवाला आवडतात, विठ्ठलाला आवडतात. मग यावर्षी तूच प्रतिबंध घातला, मग आम्ही आळंदीला नाही आलो, मग आम्ही आळंदी आणली. माझा नियम तर तोच आहे. इथं जर आम्ही आळंदीत जे करणार होतो, जे ज्ञानोबांचे चरित्र, जे भजन, जे चिंतन, संतांची संगती आळंदीत करणार होतो, की आम्ही इथं करतो. म्हणजे आता तुला आम्ही आवडलो पाहिजे, ते आवडली विठ्ठला. हे सूत्र आहे. म्हणून कल्पना करा, प्रथम दिवसापासून सांगतोय की आपण आळंदीमध्ये आहोत. इंद्रायणीच्या काठावर आपला आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये आपण इंद्रायणीचं स्नान केलंय, ज्ञानोबांचं दर्शन घेतलंय, प्रदक्षिणा घातली आणि संध्याकाळी आपण सत्संगात आश्रमामध्ये जमलो, जणू काही आपण दिंडीतले आहोत. अशा प्रकारची एक मानस कल्पना करा. तिथलंच फल तुम्हाला इथं मिळाल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना ही भगवंतानं आपल्याला केलेली काय विशेष कृपा आहे, विशेष कृपा. प्रत्येकाला पाथर्डीला जाता येत नाही, त्यासाठी सेतू कार्यालय सर्टिफिकेट तेच मिळते. पाथर्डीला जर सर्टिफिकेट मिळणार ते सेतू मध्ये मिळणार ना. तर सेतू मधून आणलंय म्हणून चालणार नाही असे. तसं हे आळंदीचं सेतू कार्यालय छोटं असलं, साधं असलं तरी सुद्धा. आणि इथं जर तुम्ही या सत्संगाच्या आधाराचं कारण घेऊन गेले तर तुम्हाला कुठेही प्रेमाची संपत्ती प्राप्त झाल्याशिवाय. कोणत्याही एटीएम मध्ये जा, पंढरपूरच्या एटीएम ला जा, आळंदी जा, पैठण जा, नेवासा जा, पण सत्संगाचा आधार कार्ड या ठिकाणून घेऊन जा आणि ते आवडती विठ्ठला या परामधून भगवान पंढरीनाथ पाठवून परमात्मा आपल्याला ते आधार कार्ड देतोय, वितरण चालू आहे, घेऊन जा. आणि सगळेच कागदपत्र पूर्ण करायचे असेल तर समाधीपर्यंत या. ओळखपत्र लागेल, आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड, सगळंच व्यवहारामध्ये लागतंय ना. सगळं जर पाहिजे असेल तर कुठपर्यंत या, समाधीपर्यंत या. संकेत समजलाय? म्हणून अत्यंत सुंदर चरित्र सरिता आपण काल कुठे येऊन विसावलो जर होतो. अश्वत्थ वृक्षापाशी आपली यात्रा येऊन थांबली होती की विठ्ठलपंतांनी जेव्हा जाऊन संन्यास घेतला. जाऊन विठ्ठले घेतला संन्यास, चिंता रघुमाईस पडली भारी. सहज मुलं होण्याच्या अगोदर जर पतीनं संन्यास घेतलाय आणि तो पती सुद्धा वैराग्यवान आहे, तो पती निश्चयात्मक बुद्धीचा आहे, तो मध्येच पाठीमागं पळून येण्यासारखा नाही, त्याला संन्यासाला कोणी धाडलं नाही तर त्याची वृत्ती संन्यस्त आहे, त्याचं संसारामध्ये मन रमत नाही. या सगळ्या गोष्टींची जाणीव रुक्माईला असल्या कारणाने चिंता रघुमाईस पडली भारी. सातत्याने मी गोष्ट सांगतो, संत जीवनातील अनेक असणाऱ्या पैलूंचं आपण आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून आपल्या जीवनातल्या चिंता किंवा दुःख नष्ट केलं पाहिजे. किती मोठी चिंता आहे. मुलं होण्याच्या तरुण वयामध्ये पती संन्यास घ्यायला निघून गेलाय, सामान्य घटना नाहीये. पण त्या चिंतेमध्ये रखमाईला काय केलंय हे घेण्यासारखं आहे. त्यासाठीच चरित्र आहे, त्यासाठीच मार्गदर्शन आहे, त्यासाठीच पोथी आहे.
की आपल्याला कळावं कोणत्या प्रसंगामध्ये काय केलं पाहिजे. आणि हे जर कळालं तर प्रत्येक गोष्टीचा माणूस सदुपयोग करून घेऊ शकतो. प्रत्येक गोष्टीचा. या ठिकाणी सुद्धा रुक्माई चिंतन करते. रुक्माईच्या संबंधाला मला बोलायचं होतं खूप, परंतु वेळेचा अभाव सामान्य नाही. रुक्माईचा त्याग, रुक्माईचा संयम, रुक्माईचं मनाचं नियमन, रुक्माईचं व्रतस्थ राहणं, रुक्माईचा लहानपणाचा अल्लडपणा, अज्ञाधारकपणा, पातिव्रत्य धर्म, पती सेवा, पतीसोबत अनुगमन, मुलांचा विचार, अनेक अंगांनी रुक्मिणी आपण अभ्यासली. आता आईशी पुन्हा होणे नाही. शक्य एवढ्या अंगाने सहन करणं. एक सांगू, पतीचं सहन करणं हीच पत्नीची साधना आहे. गुरुचं सहन करणं हीच शिष्याची साधना आहे. मालकाचं सहन करणं हीच सेवकाची साधना आहे. आणि वडिलांचं ऐकणं हीच मुलाची साधना आहे. त्याला वेगळी साधना नाही. वडिलांचं ऐकत असताना त्याला तपश्चर्याचे कष्ट होतात, त्याची काय झाली सेवा साधना. आणि रुक्माईची परम साधना. आणि मग अशा प्रकारे रुक्माईच्या अंतःकरणामध्ये इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा विचार कोणता आला असेल तर करावे सार्थक. सांगू तुम्हाला, संत विचाराचा आधार जेव्हा नसतो तेव्हा प्रतिकूलतेमध्ये माणसाला जीव द्यावा वाटतो, तो सार्थक करावा असं वाटतं. किती मोठी मोठी उदाहरणं आपण बघतो की जर प्रतिकूलता आली तर माणसं असं म्हणतात की या प्रतिकूलतेमध्ये आपण जीवनाचं काय करून घेऊ, सार्थक करून घेऊ. सार्थक करून घ्यावं असं वाटत नाही जीवनाचं, तर जीवनाचा त्याग करावा असं वाटतं. एक धाडसाने विधान वापरतो. प्रतिकूलता ही भगवंताच्या म्हणजे ही प्रभूच्या प्राप्तीसाठी भगवंताने दिलेली एक संधी आहे. पुन्हा एकदा वाक्य सांगतो. प्रतिकूलता ही प्रभूच्या प्राप्तीसाठी त्याने दिलेली काय संधी आहे. तिचा फक्त उपयोग करता आला पाहिजे. कळाली तर फक्त उपयोग करता. कोणती प्रतिकूलता मला सांगा तुम्ही. आणि संतांच्या जीवनामध्ये जेवढ्या प्रतिकूलता आल्या त्या प्रतिकूलतांच्या इतक्या प्रतिकूलता तर आपल्याला कोणी वाईट टाकलं नाही, आपल्याला कोणी मारत नाही, आपल्याला कोणी भिक्षा देत नाही असं नाही, आपल्याला कोणी तोडून बोलते असंही नाही. किती त्रास संतांना झाला. आणि तरुण वयामध्ये मुलं होण्याच्या अगोदर संन्यस्त वृत्तीचा पती जेव्हा जातोय तेव्हा रुक्माईचा विचार हा आपल्याला आत्मचिंतन करायला लावणार आहे. तर तेव्हा रुक्माईचा विचार आपल्याला मार्गदर्शन करायला लावणार आहे की आपणही आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं काय केलं पाहिजे, सार्थक केलं पाहिजे. सार्थकातला स जर काढला तर काय राहते फक्त अर्थ. सार्थक शब्दाचा स जर बाजूला काढला तर अर्थ. आपण आपल्या जीवनाचं सार्थक करतो का फक्त अर्थक चाललंय? सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण आतापर्यंत जेवढं आयुष्य जगलोय तेवढ्या सगळ्या जगण्यामध्ये तर आपली पळापळी कशासाठी झाली असेल, फक्त अर्थासाठी पळापळी झाली. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा शास्त्र सांगते आपण आपल्या जीवनामध्ये निस्तार्थ राहायचं, सार्थक केलं पाहिजे. मग त्या अर्थाला जर स जोडायचा असेल तर तो स सत्संगाचा जोडावा लागेल. त्या अर्थाच्या जीवनाला जेव्हा आपण सत्संगाचा स जोडू तेव्हा त्याचं काय होईल, सार्थक होईल. लक्षात घ्या, नागबाबांकडे एवढी संपत्ती होती. पुतीला येणाऱ्या माणसांना रोज नागबाबा 1 किलो गुळ आणि 2 किलो तांदूळ डाळ द्यायची. रोज पुतीला येणाऱ्यांना. म्हणजे काय साधा अर्थ असेल का? पण त्या अर्थाला काय जोडलेला होता,
स जोडलेला होता, सत्संगाचा जोडलेला होता आणि म्हणून त्या अर्थाचं काय झालंय, सार्थक झाले. जीवनामध्ये किती एका शब्दावर आपल्याला मार्गदर्शक मिळतंय. तुम्हाला एक सांगू, पूज्य मोरारी बापूंचं वाक्य आहे, अर्थ चाहे कितना ही कमाओ, चाहे नीति से कमाओ या अनिति से कमाओ, नीति न कमवा अन्यथा अनिति न कमवा, अर्थ का अंतिम परिणाम अनर्थ ही होता है. अंतिम परिणाम तुम्ही नीतीनं कमवा आणि नीतीनं कमवा, शेवट मात्र वेळ लागेल. आज आपल्याला नीतीनं कमवायला मजा वाटते, पण त्याचा परिणाम मात्र अनर्थ होतो. भागवतामध्ये सुद्धा अर्थाचे अनर्थ सांगितले, बाबांनी त्याचे विश्लेषण केले. धनाच्या त्याचा परिणाम हा अनर्थ आहे. आणि धनाच्या संबंधाने शास्त्र सांगते त्या धनाचा फक्त आणि फक्त उपयोग करून घेतला पाहिजे. त्याचा आपण आपल्या सार्थकासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. सार्थक होण्यासाठी उपयोग, त्या धनाचा उपयोग दानासाठी, त्या धनाचा उपयोग धर्मासाठी, त्या धनाचा उपयोग परोपकारासाठी, त्या धनाचा उपयोग इतरांच्या सुविधेसाठी, त्या धनाचा उपयोग गोरगरिबांसाठी, त्या धनाचा उपयोग गोमातेच्या संरक्षणासाठी, त्याचा उपयोग करायला सांगितला आहे. त्याची सार्थकता होऊ शकते. रुक्माईने या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सार्थक करावं असं. आता काय करावं? पूर्वीच्या काळाला नियमाची रूढी खूप कडक होती. स्त्रियांना काही कथा करता येत नव्हती, कीर्तन करता येत नव्हतं, पारायण करता येत नव्हतं, पती गेल्यामुळं अनुष्ठान करता येत नव्हतं. मग विचार करते रुक्मिणी, मला तर माझ्या जीवनाचं सार्थक करायचंय, काय करू शकते? एक विचार मनात आला. सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये असणारा जो सुवर्ण पिंपळ आहे, बस मंदिरामध्ये जरी आपल्याला जाता नाही आलं तर कमीत कमी देवाच्या समोर त्या सुवर्ण पिंपळाला आपण प्रदक्षिणा घालू, एवढी साधना करू. सांगू तुम्हाला, येणं प्रकारे देवाच्या दारामध्ये राहावं. प्रदक्षिणा घालण्याच्या निमित्तानं तुम्ही कोणाच्या सम्मुख होती? सिद्धेश्वराच्या सम्मुख होती. आणि म्हणून तिनं आरंभली सेवा अश्वत्थाची. त्याची सेवा प्रारंभ केली अश्वत्थ वृक्षाची. माझ्या डोळ्यासमोर संपूर्ण दृश्य जसं तसं येतं. आणि म्हणून आळंदीला गेल्याच्या नंतर समाधीच्या समोर तर दर्शनाची बारी असल्यामुळे जास्त थबकता येत नाही. पण मी जर कुठं जास्त थबकत असेल, अडखळत असेल, घुटमळत असेल, या सुवर्ण पिंपळाच्या जवळ. का? माझ्या ज्ञानाला जन्म देणारी आई 1.25 लाख प्रदक्षिणा या रुक्मिणी मातेचे चरण दूर त्या असणाऱ्या जागेवर त्या ठिकाणी 1.25 लाख प्रदक्षिणा सुटली. स्मरण येतं, हे माते तू कसं सहन केलं? कसं ज्ञानाला जन्म दिलास? धन्य आहे ती माते कपाळाला. खूप मन उठवत त्या ठिकाणी. सांगू तुम्हाला, साधना आणि साधनेची प्रतिकूलता जो साधक अनुभवतो ना, त्यालाच एखाद्याची साधनेची किंमत कळते. जोपर्यंत आपल्याला आपल्या साधनेमध्ये एखादी प्रतिकूलता येत नाही अनुभवाला, तोपर्यंत आपल्याला संतांच्या जीवनातली गोष्ट, तो कोपारांना अंबाजीने मारलं सांगायला मजा वाटते, पण जेव्हा लोक आपल्याला काही म्हणत नाहीत किंवा मारत नाहीत, तोपर्यंत त्याचं मूल्य कळत नाही. कसं सहन केलं असेल? ज्ञानोबाईंची जोडी पाडली, आपल्याला सांगायला बरं वाटतं कीर्तनामध्ये, पण जेव्हा प्रत्यक्ष एखाद्या आपल्याला एखाद्या पात्रावर उठवलं, भिक्षा दिली नाही, काय अंतःकरणाला होतंय हे तेव्हा कळतंय. ती प्रदक्षिणा घालत असताना सुद्धा लक्षात घ्या, साधनेतली सावधानता. हात जोडून नम्रपणे भल्या पहाटे उठून इंद्रायणी जावं, स्नान करावं आणि ओल्या वस्त्रानं
1.25 लाख प्रदक्षिणा अश्वत्थाला मारल्या. पतीच्या वियोगामुळे अन्न पाण्याची शुद्ध नव्हती, पतीच्या वियोगामुळे मरणाची भीती नव्हती. फक्त उर्वरित असणार आयुष्य त्याचं सार्थक करायचे म्हणून बस देव झिजवायचं भगवंतासाठी म्हणून प्रदक्षिणा. लवलेली दृष्टी, हात जोडलेले प्रदक्षिणा वेळ सिद्धेश्वराच्या समोर आणि चिंतन पती दिवास येतील का? कुणी त्यांना नेईल का? न जाणून माझी प्रदक्षिणा फार येईल का? सिद्धेश्वर त्यांना काही सद्बुद्धी देतील का? ते माझ्या जीवनाचं सार्थक असेल काही असंच अनवाणी पायानं प्रदक्षिणा करणं हे माझ्या जीवनाचं सार्थक असेल. रुग्णाच्या अंतःकरणामध्ये लपवण्याचा प्रयत्न करा. काय असेल माझ्या जीवनाचं? पण हे प्रभू एक मात्र मला निश्चित माहिती आहे की जे तू करशील ना तेच माझ्या जीवनाचं सार्थक असेल. ते परत येण्यामध्ये माझ्या जीवनाचं सार्थक असेल तर ते परत येतील, आणि ते न येण्यामध्ये माझ्या जीवनाचं सार्थक असेल तर मी इथं कशी आहे. याला समर्पण म्हणतात बरं, याला समर्पण म्हणतात. बाई दवाखान्यात असताना मी माऊलीच्या समोर जायचो. बाईला बरोबर हा शब्द नाही वापरला मी. माऊली बाईच्या सुखाच्या संबंधाने योग्य असेल ते करा आणि मग दर्शन घ्यायचं. ते माऊली तुम्हाला जे योग्य असेल, तिला त्रास नाही झाला पाहिजे, तिला जे योग्य असेल त्याप्रमाणे एवढंच करायचं. भगवंताला कधी आग्रह नाही करावा, लक्षात घ्या. आणि भगवंताला आग्रह करायचा नसेल तर संतांचा अनुग्रह घ्यायला लक्षात. संतांच्या अनुग्रहाशिवाय आपल्या जीवनातला आग्रह समाप्त होत नाही. आपण देवाकडे जाऊन प्रार्थना करतो म्हणण्यापेक्षा देवाला आग्रह करतो माझं असं होऊ दे, माझं तसं होऊ दे. त्याच्यामध्ये पुढे आपलं वाटवायचं याचं आपल्याला ज्ञान नसतं, भाग नसतं. देवाला एकच म्हणावं, प्रभू ज्याच्यामध्ये माझं हित असेल ते. आणि दुसरं काही नको देवा, फक्त तुझा विसर नाही झाला पाहिजे. याची दान दिला तुझा मला विसर न झाला पाहिजे, बस. दुसरं काही गुण काही नको. मी रोज प्रार्थना करतो भगवंताला, बाकी कोणताही अवयव निकामी झाला माझा तरी फक्त माझा घसा बोलून निकामी बोलू नको. शेवटपर्यंत तुझी कथा करायची. संसारासाठी नाही म्हणत मी, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा खेळ नाही. आणि म्हणून मी खूप सुंदर अशा प्रकारच्या प्रदक्षिणा घालत असताना पहाटे सुरू झालेल्या प्रदक्षिणा कधी कधी उन्हा डोक्यावर यायची तरी सुद्धा रुक्मिणीची प्रदक्षिणा चालूच असायची. अंगावरचं वस्त्र उन्हाच्या वाळायचं, सगळ्या सोबतीने निघून जायच्या. अशा प्रकारे रुक्मिणीच्या प्रदक्षिणा प्रारंभ झाल्या होत्या. रुक्मिणी तिला प्रदक्षिणेमध्ये जीव इकडे विठ्ठलपंत काशीला गेले आणि श्रीपाद स्वामींच्याकडे आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी शरणागत वृत्तीनं समर्पित होते. एक संतत्वाचा मुद्दा सांगतो. एका बाजूला विठ्ठलपंत गुरुच्या चरणावर सार्थक होण्यासाठी समर्पित होत आहेत आणि एका बाजूला रुक्मिणी अश्वत्थ वृक्षाला सार्थक होण्यासाठी प्रदक्षिणा घालते. एकाच गाडीची दोन चाकं दोन्ही बाजूला सार्थक होण्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु विधात्याची इच्छा वेगळी होती की दोन चाकं एकत्र आल्याशिवाय आपलं सार्थक होणार नाही. काय परमात्मा कृपाळू आहे, किती दयाळू आहे परमात्मा. ही दोन्ही चाकं जर भगवंताने एकत्र आणली नसती तर आपलं सार्थक नसतं. काय कळालं असतं परमात्मा आपल्याला.
आपल्याला ज्ञानोबा तुकोबा जर आपल्याकडे झाले नसते, माऊली ज्ञानोबा जर समजा या वारकरी संप्रदायाचा पाया जर रचला नसता, काय सांगतात जरा, किती मोठे उपकार आहेत, किती मोठे उपकार आहेत प्रभूचे. देवाच्या चरणावर मस्तक ठेवतो, देवा शपथ सांगतो मी भगवंताला म्हणतोय, प्रभू अरे तू जर आम्हाला संतांच्या स्वाधीन केलं नसतं, ही संत मंडळी दिली नसती, तर आम्ही पशुपेक्षाही विपरीत जीवन जगलो असतो. आणि म्हणून बघा, एक जीवन सार्थक होण्यासाठी गुरुच्या चरणावर, एक जीवन सार्थक होण्यासाठी अश्वत्थाला प्रदक्षिणा घालते. पण देवाची इच्छा मात्र आपलं सार्थक व्हायची, कारण ते दोघं सार्थकतेच्या पलीकडे गेलेली होती. दोघांचंही सार्थक झालेलंच होतं. आता फक्त त्यांच्या माध्यमातून जगाचं कसं सार्थक करायचंय, इथे ईश्वराची इच्छा. म्हणून विठ्ठलबंध संन्यास दीक्षा घेत आहे. आणि त्यांनी नाव बदललं. संन्यास घेतल्यानंतर नावाचं सुद्धा पूर्वाश्रमीचं नाव आहे, चैतन्य स्वामी नाव ठेवलं गेलं. काही दिवसांनी गुरुना रामेश्वराच्या यात्रेला जाण्याची इच्छा झाली, म्हणून त्याने आश्रमाची सगळी व्यवस्था आणि जबाबदारी चैतन्य, जो कर्तव्यगार असतो, जो निश्चयी असतो, जो प्रामाणिक असतो आणि ज्याच्यामध्ये सांगितलेलं काम यथायोग्य करण्याची क्षमता असते, अशावर एखाद्या कामाचा काय केला जातो, भार टाकला जातो. कारण पुन्हा काही विचारांची गरज पडत नाही, ते केलं कमी सांगितलं होतं तसं असं म्हणण्याची गरज पडली नाही पाहिजे. म्हणून चैतन्य सगळी जबाबदारी टाकून स्वामी अनेक तीर्थांना भेटी देत आनंदीस आले. त्याच्या पुढचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. चैतन्य स्वामी आळंदीत आले की रुक्माईच्या तपानं त्यांना आळंदीत आणलं. रुक्माईच्या तपाने त्यांना आणि कोणती गोष्ट सांगू तुम्हाला, पुण्य, पुरुषार्थ, प्रयत्न, प प प असे होते. तुम्ही इथं आले का तुमच्या पुण्यानं इथं आणलं? तुमच्या पुण्यानं धक्का दिला. पुण्य जर नसेल तर दारात आल्यावर कोणाला असतात, कोणाच तरी यावं लागतं. तुम्ही इथं आले म्हणजे प्रयत्नाला नाही होऊ शकत. त्याला दोन गोष्टी अगोदर असाव्या लागतात, पुण्य पण पाहिजे, परमेश्वराची कृपा पाहिजे. आणि त्या कधी आपल्याला सत्संगातून सुद्धा जावं लागतं. म्हणजे ज्या तुमचं आगमन होतंय याचा अर्थ तुमच्या जीवनातील काहीतरी पूर्व पुण्याने तुम्हाला काय केला, धक्का दिला. तुम्हाला प्रमाण सांगतो, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्व पुण्याचा ठेवा काय झाला, एखाद्याच्या मनामध्ये अशी शंका येऊ शकते की जर पूर्व पुण्यामुळे आम्ही इथं आलो, पूर्व पुण्यामुळे इथं आले, म्हणजे तुम्हाला असं वाटेल कदाचित मग आमचं पुण्य कमी झालं काय? नाही, पूर्व पुण्याने इथं आणलं पण दुकानातल्या सारखं होलसेल मध्ये आणलं, रिटेल मध्ये विकलं, त्यात काय राहतं, नफा राहतो. पूर्व पुण्याने तुम्हाला इथं आणलं पण या तासाभरात त्यानं त्याच्या 100 पटीला पुण्य करून दिलं, म्हणजे तुम्ही आणखी श्रीमंत होऊन चालले.
म्हणून सत्संगात येऊनच सत्संगाची श्रीमंती वाढवायची. इथलं पण एवढं दुसरीकडे खर्च करा. सत्संगात येऊनच पुण्याची श्रीमंती काय करता येते, वाढवता येते. म्हणून माऊली आणि तुकोबांना काय शब्द आहे, माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान. किती एकर जमीन नाव माऊलीच्या, तुकोबा हो जगगुरु श्रीमंत श्री तुकोबा आहे. त्यांचं दिवाळी झाले, त्यांना श्रीमंत. कोणती श्रीमंती आहे, सत्संगाची श्रीमंती. आणि ही जी सत्संगाची श्रीमंती आहे ती ज्ञानोबा तुकोबानं सोबत नाही नेली, आपल्यासाठी ती तशीच ठेवली. सांगितलं लुटा लुटा. आणि इतकी आहे की कितीही साधकांनी लुटली तरी ती तशीच राहते, तशीच राहते, कधीच संपणार नाही. आम्हा घरी धन अभंग हे सरेना, तुकोबा सांगतात आमच्याकडे जे धन आहे ते अभंग आहे आणि ते सरणार नाही कधीच. पृथ्वी चंद्र सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सुद्धा हे सरणार नाही. म्हणून रुक्माईच्या तपश्चर्येने श्रीपाद स्वामी नाळा दिला. तुम्हाला आणखी एक सूत्र सांगतो. आपण आपल्या जागेवर बसूनच एवढं तप करावं, घरी राहूनच एवढं तप करावं, संसारात राहूनच अशी साधना करावी की देव आपल्याकडे आला पाहिजे. प्रमाण सुखे येतो घरात, प्रमाण सावता महाराज. सावता महाराजांच्या जवळ रुपण नाही गेले, पण कान दामला पाहिजे. देवालयावर संतांना घेऊन आले, देव जाऊन पुढे अगोदर लाभला आणि ज्ञानोबा नामदेव महाराज ते बाबू सुरू झाले. म्हणजे देवाला त्या यांच्याकडे आणलं ना, अशी दुसरं उदाहरण माझं आवडीचं. शेगडी रामाकडे गेली की राम शेगडीकडे गेले, हनुमंतराय रामाकडे गेले की राम हनुमंतरायकडे गेले. मग जर हा परमात्मा एवढा कृपाळू आहे, त्यावेळेला आपण परीक्षण केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे, तर तो येऊ शकतो. काय केलं पाहिजे, तेवढंच करायचं. तो येतो, तेवढंच करायचं, म्हणजे त्याच्या आवडीचं करायचं म्हणजे तो येतो. आवडीचं करायचं पण सबळ करून करायचं म्हणजे तो येतो. त्याच्या आवडीचं जरी करत असलो आपण, संत समागमे धरावी, आवडी करावी, तातडी करावी, सवडी करणार. लक्षात घ्या, तातडी करावी. परमार्थाच्या संबंधाला सवड जाणून बुजून काढावीच लागेल, अन्यथा आपल्याला कधी संसारातून वेळ निघणार नाही. समय निकालना पडता है, समय किसी को भी नहीं मिलता, कोणालाच नाही मिळत वेळ. एखादा माणूस जेव्हा म्हणतो ना मला वेळच नाही, तेव्हा तो समोरच्याला वेळच काढतो. त्याचा काही काम तिकडे का. समजा आपण जर कोणाला विचारलं तर तो जर म्हटला की आता हे सुट्टीचे दिवस आहेत, सुट्टीचे दिवस आहेत, आम्हाला दिवसभर लक्षात घ्या, वेळा इकडे वेळ नसेल घरी करा, जो वेळ तुम्हाला मोकळा असेल त्या वेळेत करा, पण वेळा काढावाच लागेल. सकाळी उठल्यावर अर्धा तास भगवंताचं नामचिंतन करा. प्रत्येकाला सत्संगाला येणं होईल असं पण नाही माझं म्हणणं, पण सकाळी भगवंताच्या नामस्मरणासाठी ध्यानासाठी अर्धा तास वेळ द्या. संध्याकाळी आपलं कर्म संपल्यानंतर घरी गेल्यानंतर 8 वाजता भगवंताच्या समोर बसून एक 15-20 मिनिटं हरिपाठ नामस्मरण हे करा. जे आपल्या जो भगवंत आपल्या आवडीचा असेल त्याचं काहीतरी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा, निश्चित करा. सूत्र समजून तुम्हाला परिणाम काय होईल, आपण देवाकडे जाण्याच्या ऐवजी देव सुद्धा आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या रूपानं येणार. ही परीक्षा सुरुवातीला देव भगवंत साधकाची परीक्षा पाहतो, पण साधक जेव्हा सगळ्या परीक्षा उत्तीर्ण होतो तेव्हा देवाची परीक्षा सुरू होते. तो म्हणतो पाहतो मी येतो म्हणे, शेवटीकडे गेला ना माझ्याकडे येत नाही. पण आपण सगळ्या परीक्षेत उत्तीर्ण झालो तर मला परीक्षा. म्हणून
आळंदीला आले, इंद्रायणीचं स्नान केलंय, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलंय आणि तिथं बसले. बघा एवढे मोठे स्वामी होते की ज्यांच्याकडून इतर साधक दीक्षा घेत आहेत, ते सुद्धा क्रम बिघडवत नाहीत. चंद्रभागे स्नान, विधी तो हरी कथा. म्हणजे कोणत्याही क्षेत्राला जर गेलं ना तर अगोदर काय केलं पाहिजे? चंद्रभागेचं म्हणजे त्या क्षेत्राचं स्नान केलं पाहिजे. प्रथम स्नान केल्यानंतर त्या क्षेत्र देवतेचं दर्शन, त्यानंतर त्या क्षेत्रात एखाद्या संतांची कथा म्हणजे संत संग करावा, असा क्षेत्राचा महिमा आहे. आणि येताना प्रसाद घेऊन घरी यावं. एवढे मोठे श्रीपाद स्वामी त्यांनी स्नान केलंय, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलंय आणि तिथं बसले. त्यांनी बघितलं नित्यनेमाप्रमाणे रुक्मिणी माता आशिकता काय करत होत्या? मंदिरामध्ये तरी आपल्याला दर्शनाला जायला रोज का सांगितलंय? त्याचं कारणच आहे की त्या मंदिरामध्ये जाण्यानं आपल्याला देव भेटो अथवा न भेटो, एखादा संत भेटेल. कारण संत आल्यानंतर ते कोणाच्या घरात नाही जात, ती कुठं जाणार? मंदिरात जाणार. म्हणून मंदिरामध्ये जाणं सगळ्यात पहिला देव म्हणतो तू माझ्याकडे येत राहा, मी तुला बरोबर तू का म्हणे तुम्ही निराविली यावी, मी तुला एखाद्या संतांच्या स्वाधीन करीन, तू माझ्याकडे जर येत राहिला. आणि ते संत मग तुला माझी ओळख करून देतील. कारण जोपर्यंत माझी ओळख नाही तोपर्यंत तू माझ्याकडे येऊन बी तुला मी कळत नाही, आणि जोपर्यंत तुला मी कळत नाही तोपर्यंत तुला सुख होऊ शकत नाही. म्हणून तू माझ्याकडे येत राहा, योग्य वेळ आली की तुला संतांच्या स्वाधीन करेल. ते संत मी कोण आहे हे तुला सांगतील, आणि जेव्हा तुला कळेल मी कोण आहे तेव्हा तुला सुख झाल्याशिवाय राहणार. ही प्रक्रिया आहे मंदिरात जाण्याची, ही सातत्य मंदिरात जाण्याची. म्हणून मी दुसऱ्या अँगलने पण सांगत असतो की आपल्याकडे प्रमाण आहे की असे देव जे ते कीर्तनाची जागा. पण तुम्ही फक्त कीर्तनात जाऊन बसत जा, देवाची दृष्टी तुमच्यावर पडेल. आपल्याला देव नाही दिसला तर त्याला आपण, आता इथे देव आहे, नामदेव आहेत, ज्ञानोबा आहेत, जरी भावंड आहेत, ही माझी धारणा आहे, पण आपल्याला दिसत आहेत का ते? पण त्यांना आपण दिसणं महत्वाचं आहे की आपल्याला ते दिसणं महत्वाचं आहे? त्यांना आपण दिसलो, एकदा दृष्टी पडली, कृपा कटाक्षे निहाळले, काम झालं. म्हणून कुठेही सत्संग असो तिथं देह नेऊन ठेवला पाहिजे, या मताचा मी आणि ते मी करतो. कुठेही असो, कोणाचा असो, आपल्याला काय करायचं? देव देतो ना, पाहिलं तर पाहिलं देवाना माझ्याकडे. कुठेही सत्संग असू दे, तुम्हाला वेळ असेल म्हणण्यापेक्षा वेळ काढून वेळ असेल म्हणजे कोणा प्रॉब्लेम आलाच तर बसवायचं. जेव्हा वेळ मिळेल बसवायचं, परमात्मा पाहतो, परमात्मा पाहतो. आणि म्हणून स्वामींचं लक्ष गेलं. स्वामी तिथून जात असताना रुक्माईचे लक्ष गेलं आणि अत्यंत महत्वाचा शब्द येतो त्यामध्ये, सत्पात्र स्वामी पाहून रुक्माईने त्यांना नमस्कार केला. काय रुक्मिणीची नजर येते बघा. आपण कोणाच्या पाया पडतो? विशेषतः माता भगिनी खूप श्रद्धाळू राहतात, खूप श्रद्धाळू. अनेक जण मागायला येणारे सुद्धा भव्य कपडे घालून, हातात चिमटा घालून देतात ना घरातल्या माता भगिनी, त्यांच्या सुद्धा पाया पडण्याबद्दल हरकत नाही, त्यांच्यानंतर करणार परमात्माचे. पण त्या वेशालाच काय समजतात? संत समजतात. घरी गेल्यानंतर तो माणूस बरोबर आवडतो. सकाळी भिक्षेला जाताना काय घातलेलं असतं? ते भव्य कपडे, भस्म, गळ्यामध्ये माळा, म्हणजे जणू काही शृंगार केला. म्हणून रुक्मिणीची नजर तुम्ही बघा. अनेक जण इंद्रायणीच्या काठावर म्हटल्यानंतर, इतक्या दिवसापासून प्रदक्षिणा चालू आहेत म्हटल्यानंतर अनेक जण येतच असतील ना, रुक्मिणी पाया कोणाच्या पडली फक्त
चरित्रामध्ये फक्त रुक्मिणीने दर्शन घेतलंय श्रीपाद स्वामींचं. याला कारण या शब्दाने मिळतंय सत्पात्र स्वामी पाहून रुक्माईनं त्यांना काय केलं, नमस्कार. यातून आपल्याला रुक्माईचं परीक्षण दिसतंय. व्यवहारामध्ये निरीक्षण असावं, परमार्थामध्ये परीक्षण असावं. कारण व्यवहारातून परीक्षा करीत बसली तर काहीच नाही जमायचं, बायको सुद्धा नाही मिळायची किंवा नवरीला नवरा बी नाही मिळायचा. सोडून द्यावं लागते परीक्षण. व्यवहारामध्ये फक्त निरीक्षण करायचं, कोण कसा कोण चुकल्या जातोय. परमार्थामध्ये मात्र परीक्षण करायचं, पण ते कसं फक्त आणि फक्त आपण फसले जाऊ नये म्हणून. नाही तर परीक्षण करायचं परमार्थामध्ये म्हटलं तर तुम्ही म्हणा बाबा फेरी येतो आपलं काही काय समज जातो नाही पहा, तो बदलतो नाही पहा, तो चहा पितो नाही. हे परीक्षण नाही, समजावून घ्या. परीक्षण कुणाचं, बरोबर आहे आपलं. खूप बारकावे लक्षात घ्या. सत्पात्र स्वामी विद्याबरोबर नमस्कार केला आणि साधून रुक्माईच्या अंगावर जेव्हा सौभाग्य अलंकार बघितले, आशीर्वाद घेऊन टाकला, पुत्रवती हो. सांगू तुम्हाला, हा खेळ या पांडुरंगाचा आहे. मी अगोदर तुम्हाला म्हटलं ना की दोन चाक जे गेले होते बाजूला, ते दोन्ही एकत्र आल्याशिवाय सार्थक आपला होणार नाही. म्हणून साधूच्या मुखातून आशीर्वाद बाहेर काढला. खेळतो येण्याची खेळावा, परमात्म्याची लीला आहे, लक्षात घ्या. ती लीला आली घरी. आता मी देवाला म्हणतो आता ती लीला आली, तिचं रास नाव लीला आहे. लीला आली, आता काय लीला दाखली बोलतो. त्या लिहिले नाही पंजा आणला तरी भरपूर कुठे लिहिलं. पुन्हा माझ्या डोक्यात तेव्हापासून जेव्हा देवानं सांगितलं लीला नाव, मी म्हटलं लिहिलेनं फक्त एवढी जरी लीला केली, आपल्यातून गेलेला पंजा पुन्हा जरी आणला, खूप लीला झाली, खूप मोठी. आणि ते लीला प्रारंभ केलाय कालपासून. थोडासा ते लीलेनं प्रारंभ केलाय असं वाटायला लागले. भगवंताची इच्छा असेल तसं आपण कोणत्या गोष्टीचा नाही ठेवू शकत, पण अपेक्षा राहते. आणि भगवंताची योजना कळत नाही, लीला राहते. भगवंतानं बरोबर यांच्या मुखातून काय केले, पुत्रवती हो. अरे आशीर्वाद ऐकून लक्षात घ्या बरं. पुन्हा इथं जर एकच शब्द असला तरी माझा अंतकरण पुन्हा बिघडत आहे. आशीर्वाद ऐकून सगळ्यात पहिलं सांगतो तुम्हाला, रुक्माईच्या अंगावर काटा आला असेल. पती परांगात झालाय, पती संन्यास झालाय, आणि आता मला आशीर्वाद मिळतोय, पुत्रवती हो. अंगावर शहारे आले असतील. दुसरी गोष्ट बुद्धी स्तब्ध झाली असेल. तिसरी गोष्ट मन पळाला असेल ते विठ्ठलपंतांच्या. आणि चौथी गोष्ट नेत्रातून आशीर्वाद आले असते. कमीत कमी हे चार भाव रुक्मिणीच्या अंतःकरणामध्ये जागे झाले असतील. माझं मन साक्षी दिसतंय मला समोर. अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालणारी रुक्माई साधूच्या समोर हात जोडून अशा प्रकारानं स्तब्ध झाली असेल, यातलं नेमकं काय खरं ठरणार आहे. आशीर्वाद दिला, रुक्मिणीच्या डोळ्यातून आशीर्वाद येत आहेत. स्वामींना असं वाटलं इतका मंगल आशीर्वाद दिल्याच्या नंतर सुद्धा या स्त्रीच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेच्या ऐवजी ही छटा का. आणि त्याच्या पुढे जाऊन तिनं अश्रू पुसले आणि ती थोडीशी स्मितहास्य करते. का स्मितहास्य करण्याचं कारण तिला असं वाटलं की हे स्वामी आहेत, सत्पात्र समजून मी नमस्कार केला, पण यांच्या मुखातला आशीर्वाद आता खोटा ठरणार.
कारण मी पुत्रवती होऊ शकत नाही आणि म्हणून ते असले. स्वामींनी कारण विचार की माते तू हसती हससे श्रीपाद पुसजे. हे माते बघा, अजूनही संत महात्मे एखाद्या स्त्रीला दुसऱ्या कोणत्या नावानं संबोधन करत नाही. माते, माता तुझ्या या नावानं संबोधन करतात. माताजी, स्वामी सुद्धा दुसऱ्या कोणत्या नावानं संबोधन माताजी. त्याचं उत्तर पहिलं, स्वामी पुत्र कैसे होती पतिवीन. स्वामी तुम्ही आशीर्वाद दिलाय आणि पतीशिवाय मला पुत्र कसे होतील. तुकोबारांचा अभंग आहे, 900 पुत्र होती तरी का करणे लागे पती. 900 सायानंतर पूर्ण झाले असते पती करण्याची. भावनगरला जाऊन पोटावर हात ठेवून जर पुरं होत असते तर लग्न करण्याची तसं या ठिकाणी म्हटलं गेलं. आणि मग पतिवीना कैसे पुत्र होती असा प्रश्न विचारल्याच्या नंतर आता स्वामी आश्चर्यचकित झाले. स्वामींच्या अंगावर काटा आला, आपल्या मुखातला शब्द आणि इतर मध्ये पती नाही कसं होणार. आणि मग स्वामींनी सगळी पृच्छा सुरू केली. कोण आहे तुझे पती, थोय गेले तुझे पती. त्यावेळेस रुक्मिणीनं सांगून टाकलं, पती संन्यस्त वृत्तीचे असल्या कारणाने त्यांना संसारामध्ये रस नसल्या कारणाने विरक्तीनं त्यांनी माझी परिपूर्णपणे अनुज्ञा न मिळवता काशीला जाऊन त्यांनी काय घेतलाय, संन्यास घेतलाय. ब्रतारे जाऊनी घेतला संन्यास. माझ्या पतीने जाऊन संन्यास घेतला. काशीला जाऊन संन्यास घेतला म्हटले सहज आपण कुठे जर लांब गेलो आणि एखादा माणूस जर म्हटला मिरीमध्ये आमचे पाहुणे, आपण गप्प बसणार का? चौकशी करणार आपण, कुठे कोण काय कसे, अशा प्रकारची पृच्छा केली जाणार. काशीला जाऊन जर संन्यास घेतलाय, लीला महालीला. पॉवरफुल बोलली काशीला जाऊन संन्यास घेतलाय, मी आशीर्वाद दिलाय. आणि या वाणीचा शब्द जर कधी खोटा, लक्षात घ्या, आपल्या मुखातून निघालेली वाणी ही सत्यच होणार याच्यासाठी अनेक कल्पापर्यंत आपण खरं बोलल्याची शाश्वती पाहिजे. स्वामींना म्हटले माझ्या मुखातून निघाल्याचं तर खोटा होऊ शकत नाही का. ज्ञानोबांनी सुद्धा आशीर्वाद दिला, विचार केला की माझ्या सत्यवादाचे तर वाचे गेले बहुत कल्पापर्यंत, तो खोटा होणार नाही ही गॅरंटी पाहिजे. आपण जर आशीर्वाद दिला तर आपल्याला गॅरंटी आहे. अनेक वेळेस आम्ही सुद्धा लग्नामध्ये आशीर्वाद देतो की त्यांच्या वंशामध्ये हरिभक्ती वाढीला, नवरदेव नवरीच्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा घडो, राष्ट्राची सेवा घडो, घरादारांची सेवा घडो, हरिभक्ती वाढीला लागावी असा आशीर्वाद आम्ही देतो. पण त्याचा परिणाम त्या दिवसापुरता तरी राहतो का. ते नवरदेवरी आई वडिलांच्या पाया पडत नाही, आमच्या पडत नाही. आमच्या आशीर्वादाची ताकद. किती रट्टून आशीर्वाद दिला तर ते नवरदेव लगेच भारी भक्ती करायला लागतंय का. त्या भक्तीची सुरुवात म्हणून कडे पोटाळा काढून आलंय का पाया पडायला.
आई वडिलांच्या पडतंय का? आणि आम्ही काय आशीर्वाद देतो त्याच्याकडून काय करावे? आई वडिलांची सेवा करावी. हे पत्नीला घेऊन निघून जाते ऐकत पण नाही. आणि म्हणून काय गॅरंटी आहे आपल्या मुखातून निघालेला आशीर्वाद कोटा करू शकत नाही. आणि आता स्वामी आणखी विचारायला लागले की काही मध्ये तुझ्या पतीच्या काही खानाखुणा सांगशील का? आणि रुक्माईला खानाखुणा सांगितल्या का? सदैव चिंतन, तो देह जरी नसला तरी सदैव चिंतन त्या देहाचं होतं. 2-3 खानाखुणा सांगितल्या. हातावर बिल्वदल आहे, मजबूत बांधाय, वृत्ती नम्र आहे, बोलताना दृष्टी लावून बोलतात. बस 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 2-3 खुणात वागलं आपल्याकडे. आणि आधार आला, आता माझा आशीर्वाद मी खोटा होऊ देणार नाही. माझ्या हातात आहे, नियम मी लागू शकतो कारण हातात माझ्या आहे. आणि मग श्रीपाद स्वामींनी रुक्माईला आश्वासन दिले. वडील कुठं आहेत, मला भेट घ्यायची आहे. वडिलांची भेट घेतली आणि सांगून टाकलं की तुम्ही जर माझ्यासोबत काशीला आले तर मी तुम्हाला माझ्याकडे तो चैतन्य आहे पण विठ्ठल म्हणून देऊ शकतो. कधी देऊ शकतो? आता मला सांगा कोण नाही जाणार मग काशीला? होती ना काशीला गेले, मठामध्ये प्रवेश करतायत. आणि मठामध्ये प्रवेश केल्याबरोबर श्रीपाद स्वामींनी चैतन्या मोठ्या टाकणार. पण हाका मारण्यामध्ये सुद्धा काय राहतो? एखाद्या पोरानं काही अपराध केलेला असेल ना आणि ते घराच्या बाहेर असतानाच बापाला जर कळलं आणि घरात आल्याबरोबर बापाने जर पोराला हाक मारला, पोरं ओळखीत कोणीतरी आवाज नव्हता. चैतन्याला विचार केला की आज स्वामींची गंगा जरा वेगळीच वाढते. आवाजामध्ये माधव नाही, आवाजामध्ये करारीपणा आहे. चैतन्य दचकले, लटलट कापायला लागले. न जाणं तीर्थयात्रा करता करता स्वामी आनंदातून गेले नसतील. आनंदीला गेल्यावर कदाचित त्याच्या कानावर तर पडलं नसेल. कानावर पडल्यानंतर त्याच्या लक्षात तर आलं नसेल. आणि लक्षात आल्यानंतर मी यांना सांगितलं नाही म्हणून कदाचित ते मला आता शासन करतील का घरी पाठवतील सांगता येते. चैतन्य आणि एकाच बाकी काही न बोलता नुसतं चैतन्य या शब्दातल्या आवाजावर चैतन्य आले आणि स्त्री संताची माधा चरणावरी साष्टांग करी. काहीतरी चूक झाली. चूक काय झाली हे नंतर बघू. पण ज्या ते ओरडले, आपल्या भाषेमध्ये आपण हे कसले ओरडले, ज्या ते ओरडले याचा अर्थ काय झाली? मग चूक काय झाली नंतर बघू. पण चुकीला नमन दंडवत प्रायश्चित्त आहे म्हणून दंडवत जात आहे, क्षमा करा म्हणून पायावर मस्तक ठेवलं. आणि हे ऐकल्याच्या नंतर स्वामींनी लगेच सांगितलं मी तुला बाकी काही विचारणार नाही कारण आता मला सगळं माहिती झालंय. आता तू घरी जा आणि ग्रस्त आश्रमाचा काय कर स्वीकार. उठवणे श्रीपादे जरी आश्वासन म्हणता तरी पाणी ग्रहणीचे आता माहिती ना. तिचं पाणी ग्रहण आता तू कर. घरी जा, ग्रस्त आश्रम स्वीकार. स्वामी ही माझी आज्ञा आहे. हे तुला मी म्हणतो म्हणून करावं लागेल.
शास्त्रात बसतोय की नाही बसतोय हे मी पाहणार. एखाद्या वकिलानं काही निकाल जर न्यायाधीशानं जर काही निकाल दिला तर तो म्हणाल मी दिला म्हणून तुम्हाला निकाल मान्य करावा लागेल. तो शास्त्रात बसतोय तर नसतो. सुप्रीम कोर्ट कसं पाहत स्वामी अशी पण परीक्षण इतकं सुंदर होतं. श्रीपाद स्वामींनी विठ्ठल पंतांच्या चेहऱ्यावर जेव्हा बघितलं तेव्हा श्रीपाद स्वामींच्या एक लक्षात आलं की आज्ञाधारक शिष्य असल्या कारणानं मी सांगितलेली आज्ञा हा मानील, पण त्या आज्ञेमध्ये मी याला गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा केली असल्या कारणानं त्या कर्माचं मात्र याला भय निर्माण झालं. त्या कर्माचं काय निर्माण झालं? डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितल्यानंतर आपण ऑपरेशन करायला तयार होतो आज्ञा पालन, पण तरी पण ते ऑपरेशन करताना काय वाटते? भीती वाटते, भय निर्माण. हे कर्म करायला सांगितलं पण त्याचं काय निर्माण झालं? भय. कारण का? याच्या अगोदर असं कर्म कुणी केलेलं त्यांच्या ऐकण्यात नव्हतं की संन्यास घेतलाय पुन्हा ग्रहस्थाश्रमात आले असं. ग्रहस्थी असणारे माणसं संन्यास घेतले होते अनेकांनी, पण संन्यास आश्रमातून पुन्हा ग्रहस्थी आश्रम स्वीकारलेलं उदाहरण नव्हतं. आणि मग हे तर लोकांच्या प्रवाहाच्या विरोधी वाहन आहे. म्हणजे झेपेल का? यामध्ये संन्यासही बाजूला राहायचा, गृहस्थाश्रमही बाजूला राहायचा आणि केवळ व्यथापणामध्ये पडायची. अशा प्रकारच्या अनेक चिंतांनी व्यथांनी विठ्ठल पंतांच्या अंतःकरणामध्ये भय निर्माण झालं आणि ते भय गुरुनं जाणलं. गुरु शिष्य संबंध इतक्या परिपक्वतेला जावा की न विचारता उत्तर मिळालं पाहिजे. सांगायची गरज मी फिटली पाहिजे या असं होतंय का नाही. पूर्वीच्या काळी सुद्धा फॅमिली डॉक्टरची संकल्पना होती ना. पेशंट फक्त जाऊन बसायचा आणि डॉक्टर फक्त नाडी पाहायची आणि लगेच पुडी बांधायची. नाडी लगेच पुडी. आता मी नाही सांगायचं, सगळी फाईल चेक करून बाहेरच आलेली असते. हा पण सगळ्या त्याच्या उपकरणांना चेक करतो. फाईल वाचल्याच्या नंतर चेक करून झाल्यावर म्हणतो काय होते. बरोबर आहे ना. कधी कधी एखादा रुग्ण सांगतो डॉक्टर साहेब मला जे होत होतं ना ते आता बंद पडलंय, पण इथं आले जेवढे पैसे लागले त्याच्यात मला आता कसं तरी होत. बाहेरच जर एवढे पैसे आता आत आल्यानंतर तुम्ही सांगितल्यानंतर किती लागतील याच्यामुळे मला कसं तरी व्हायला लागलं. आजार विसरून गेलो पहिले आश्वासन दिलंय तू या कर्माचं भय धरू नकोस. आणि जॉईंट पुढे करून दिलं या तुझ्या कर्माला पांडुरंग कसा आहे. हो, ईश्वर इच्छा परमात्म्याची इच्छा आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा आपल्याला काही समजत नाही पण तरी सुद्धा एखादी क्रिया करावी लागते. जिला मी सुरुवातीला लीला म्हटलो भगवंताची, तेव्हा समजावे नक्की भगवंताची काय इच्छा आहे. कोणत्याही क्रियेमध्ये आपल्याला ती बघता आली पाहिजे. आणि असं सांगितल्यानंतर स्वामींच्या आज्ञेचे सावध म्हणून पवित्र गंगेचं स्नान करून विश्वेश्वराचं दर्शन घेऊन स्वामींचा आशीर्वाद घेऊन मनाविरुद्ध होतं म्हणून आदरापट करीत नाही. बरं आपल्यासारखं म्हणला त्यांचे प्रसंगच घ्यायला आलं आणि निवारामध्ये सुरू करून दिलं. यांना माहिती गावाकडे काय हाल होते. ते लोक घ्यायचे नाही, यांनी काढून दिलं. आपल्यासारखं तर मध्ये गेल्याच्या नंतर एखाद्या आश्रमात तिथं शिरला त्रास होणार, स्वीकारणार नाही. पण लक्षात घ्या स्वामीच्या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. दुसरी सेवाच नाहीये, त्याचा मनोभाव जाणला पाहिजे. त्याच्या मनाप्रमाणे ही सेवा आहे.
बाकीचे सगळे स्थूल सेवेचे वर्ग आहेत. चरण संवाहन असेल, काही काम करणं असेल, त्यांना काही देणं असेल, ही सगळी काय स्थूल सेवेचे प्रकार आहेत. पण त्याचा मनोभाव जाणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे. इथं आल्यानंतर सत्संगाला जर गेलो तर आपल्या गुरुला आवडेल हे तुम्हाला वाटून तुम्ही इथं आले, ही माझी सगळ्यात मोठी सेवा आहे. ही सेवा आहे, बाकीच्या सेवेची अपेक्षा नाही. जेव्हा कळकळीने येऊन गेले मन खातं, सेवा कोणती जर असेल लक्षात घ्या. स्वामीच्या मनोभावाला जाणार. व्हॉट ही वॉन्ट्स, काय पाहिजे त्याला, त्याचा पुढचा विचार करायचा असेल तर करा. व्हाय ही वॉन्ट्स, मग लक्षात येते त्याच्यासाठी लागत करा. ते आपल्यासाठीच. पोरानं शाळेत जावं हे आईला आईसाठी नाही वाटत. आईला फक्त एवढ्यासाठी वाटतं पोरानं शाळेत जावं की माझं पोरगं डॉक्टर व्हावं म्हणून लोकांनी मला म्हणायचं, एवढ्यासाठी नाही. त्यानं त्याच्याच असणाऱ्या जीवनाच्या उद्धारासाठी शाळेत जावं, मोठं व्हावं. मोठं झाल्याच्या नंतर मला त्यानं घरी येऊन बघितलं नाही तरी हरकत नाही, पण त्यानं मोठं व्हावं यायची अपेक्षा असते. ही आईचं उदात्तपणे आणि ही आईचं प्रेम लक्षात घ्या. ज्ञानोबांच्या नावावर आज किती महाराष्ट्रात मोठी माणसं झाली, ते परत तरी आठवणीकडे नाही आली तरी सुद्धा ज्ञानोबांचं मनाचं मोठेपण आहे, तरी सुद्धा सर्वांचं पोषण जाणून घ्या. स्वामीचा मनोभाव जाणण्याचा प्रयत्न करा. खूप साधना आहे ती सुद्धा. तर काय पाहिजे आणि ते त्याला का पाहिजे, दोन गोष्टीची फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. की तो सत्संगाची अपेक्षा करतोय, तो श्रवणाची अपेक्षा करतोय, तो साधनेची अपेक्षा करतोय, तो नामस्मरणाची अपेक्षा करतोय. हे व्हाट शब्दाचं उत्तर आहे. आणि व्हाय शब्दाचं उत्तर आहे ओनली फॉर मी, माझ्यासाठी. मी गेल्यानं त्याची प्रतिष्ठा वाढणार नाही, मी गेल्यानं त्याचं पुण्य वाढणार नाही, मी गेल्यानं नामस्मरण केल्यानं देव त्याच्यावर प्रसन्न होणार नाही, तर तो परमात्मा माझ्यावरच कृपा करेल. या भावनेनं ते. आणि म्हणून विठ्ठल पंतांनी आज्ञा मानली, पण बघा त्यातही प्रसन्नता आहे. आज्ञा पालन आपल्याकडून होतं अनेक वेळेस, परंतु त्या आज्ञा पालनामध्ये प्रसन्नता असू शकत नाही. मी जर आता म्हटलो की 10 वाजेपर्यंत बसण्याची तुम्हाला सगळ्यांना आज्ञा आहे, आज्ञा पालन तुम्ही करणार, पण 9च्या नंतर कोण कोण प्रसन्न राहणार? प्रसन्न नाही राहणार, सगळे शून्य होणार. मला जर असं वाटलं की वकील साहेबांना खूप कमी ऐकायला मिळालं, मी आता इथून पुढे तासभर सांगतो आणि त्यांच्या निमित्तानं तुम्हाला जास्त बोनस ऐकायला मिळेल, अशी उदात्त भावना माझ्या मनात जर निर्माण झाली आणि मी सत्संग 10 वाजेपर्यंत चालवला, जे काय वाजवतोय तेवढे ऐकून बसा, बाकीची जाऊ. किती सुंदर आज्ञा. मला जर काही असं चरित्र सांगितलं तर किती दिवस जाईल हे चरित्र, प्रत्येक मुद्द्याचा विचार जर केला तर. आणि बघा रागाच्या भरात मागणी घडले म्हणतात तो आणलो आपण म्हणलो असतो पुढे सापडली तुला रुपयाला आपण काय म्हटलो असतो, तुमची भेटणी पुढे जाईल आणि हे जो आगाराने केलं ना पहिल्यांदा तिलाच काय म्हटलं, चल चल करू काहीतरी. लक्षात उद्वेगना नाही. आज्ञा पालन जरी करायची असेल ना तरी प्रसन्नपणे करा, तेव्हा ते फळ येते. आज्ञा पालनामध्ये सुद्धा प्रसन्नता जर नसेल तर फळ मिळणार नाही. प्रसन्नपणे आज्ञा पालन केले म्हणजे स्नान घेतलं, लिंगेचा निरोप घेतला, गंगा माते गुरुच्या आज्ञेनुसार मी आता घरी जातोय, स्नान होणार नाही. विशेष दर्शन घेतलंय, कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम जगेंद्रहारम. हे प्रभू तू करुणेचा सागर आहे, करुणेचा अवतार आहेस, माझ्यावर पण करुणा कर. कारण का
आता नेमका माझ्या समोर माझ्या जीवनामध्ये माझ्या ताटात कोणता प्रसंग येऊन ठेवलाय ते मी जाणू शकत नाही, परंतु हे प्रभू गुरुच्या रूपानं आणि तुमच्या आशीर्वादानं मी त्यातून पलीकडे जाईल, कारण आज मी तिला माझ्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त गुरु आज्ञा पालन एवढं एकच सूत्र आहे म्हणून मी निघाला आहे. विश्वेश्वराचं दर्शन आणि पुन्हा गुरूंच्याकडे आले, दर्शन घेतलंय, आज्ञा तर केलीच आहे, आता फक्त ती निभावण्याचं सामर्थ्य मला द्या. सांगू तुम्हाला भगवंत सुद्धा साधकाला सामर्थ्य जर कोणाच्या माध्यमातून देत असेल तर गुरुच्या माध्यमातून. राजाला म्हणजे देशाच्या पंतप्रधानाला एखाद्या शेतकऱ्याला जर काही द्यायचं असेल तर तो गावच्या तलाठ्याच्या माध्यमातून देतो ना. सरकारला तुम्हाला साखर द्यायची असेल तर कोकणातल्या माणसाच्या हातात देतो ना. कसं डायरेक्ट राजा येतो, तसं भगवंत सुद्धा सामर्थ्य जेव्हा द्यायचे साधनेचं आपल्याला तेव्हा ते गुरुच्या माध्यमातून देत. मी तुम्हाला एखाद्या दिवशी पुन्हा जर कधी येणं झालं एक चिंतन सांगेन, गुरु काय काय देतो स्मरण करून द्या मला बघता यायचं असेल तेव्हा. काय देतो, क्या देता है वो, क्या क्या देता है और क्या क्या लेता है. सुंदर चिंतन का स्मरण करा जरूर. तो देतो काय आणि तो देतो काय. डॉक्टरचा विचार जर केला तर शरीरात कमी पडलेले द्रव्य, औषध, जीवनसत्व डॉक्टर देतो आणि असणारे टॉक्सिन्स म्हणजे विषारी द्रव्य काढून विषारी द्रव्य काढून घेतले जातात आणि त्याला पुन्हा पोषक द्रव्य दिले पण जातात. तेव्हा शरीराचं काय होतं, बॅलन्स होऊन तो निरोग अशा प्रकारे जीवन जगतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आध्यात्मिक जीवन जर जगायचं असेल तर गुरु क्या देता है और क्या लेता है. या ठिकाणी पुन्हा स्नान केलं आणि सर्व मंडळी आळंदीला आले. आळंदीला आल्याच्या नंतर जेवायचं ते सुरू झालं. असं झालं, अशा गोष्टीचा बोवाटा व्हायला वेळ लागत. गावात कीर्तन असल्यावर जास्त बोवाटा होतो का भांडण झालं. कीर्तन असल्यावर किती दौड्या दिल्या तरी कीर्तन झाल्यावर दुसऱ्या दिवशी एका माणूस म्हणतो माहिती नाही रोकाला आलो हे कधी. पण जर भांडण झालं तर कोणी पण विचारते कसं झालं त्यांचं, त्याला गावामध्ये कळालं. हसी नरे लोक बरवा हा संन्यास करीती उपहास दर्शनाचा. लोक सगळे हसले आणि आता उपहास करायला लागले, म्हणजे त्यांचं दर्शन दिलं पाहिजे. संन्यासाचं तोंड काय पाहता. आणि जर परतच ग्रस्त आश्रमामध्ये यायचं होतं तर जायचंच कशाला. रुक्मिणी नको म्हणत होती, सिद्धोपंत नको म्हणत होते, पण तो खूपच इथं असताना मी खूपच मोठा आहे असं दाखवलं, मला खूपच वैराग्य झालं असं दाखवलं, निघूनच काय गेला. मग परत जर यायचं होतं जायचं कशाला. आणि यांना जर परत आणायला जायचं होतं पाठवायचं कशाला. हाणणाऱ्याचा हात धरता येतो, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. आणि तुम्हाला सांगतो ज्याला आध्यात्मिक यात्रा करायची त्यानं पहिले कानात बोटं घालायची. आध्यात्मिक यात्रा ज्याला करायची, ज्याला आपल्या असणाऱ्या जीवनाचं ध्येय हा परमात्मा ठेवायचे ना, त्याला समाजाच्या असणाऱ्या संबंधांना जे ऐकायला मिळतं ते. कारण लोक गाढवावर बसू देणार नाही, पायी चालू देणार नाही आणि गाढव डोक्यात घेऊन समाजात राहा पण समाजाच्या नादी लागू. समाजानं भल्या भल्यांना खाली घेतले काही म्हणून हो नादी जर लागले ना भल्या भल्यांना पतना पडले नाही. तुकोबाराय आधी करून संत समाजात राहिले, समाजाचा उद्धार केला, पण त्यांच्या नादी नाही लागले. आत्मीयतेने मी सांगतो समाजात राहा, समाजाच्या नादी नाही लागला. तुम्ही जर चांगल्या स्थितीत असले ना तर हे तिथं जाऊन बसू शकत नाही, पण तुम्हाला काढण्याचा तुम्ही प्रयत्न मात्र केल्याशिवाय राहणार नाही. हो म्हणून कधी नाही. बघा उपवास करतायत, सगळ्या गावातल्या दुरिणांनी वाळीत टाकलंय आणि बघा आता सिद्ध बेटावर एक छोटीशी झोपडी बांधून राहू लागले. आणि अशा प्रकारच्या हाल अपेष्टा
ग्रामण्य म्हणतात त्याला. ग्रामण्य केल्यानंतर वाळीत टाकल्याच्या नंतर त्यांना 4 अशा प्रकारची महान आपत्ती झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. ऐशी 12 वरुषे त्रमिलिनी पोती, तव झालीसे संतती 4 जण. फक्त आता जन्म झाला एवढंच सांगतो, काय करावं. वेळ संपून गेला आणि मी आश्वासन दिलंय की कोणत्या परिस्थितीमध्ये नवला संपवीन. सध्या आजाराच्या संबंधानं एखादा जर आजार झाला तर लोक महिना 2 महिने त्याचे घरी जात नाहीत. बरोबर आहे ना? तेवढ्या सुद्धा माणसं किती दुःखी होतात. आमची पाहुणे येत नाही किंवा फोन सुद्धा करत नाही. मला सांगा, एवढ्या साध्या तुटकपणानं जर एवढी व्यथा होते तर सगळ्या गावानंच काय केलं होतं. कल्पना करा तुम्ही, एका दिवशी शांतपणे पडल्या कल्पना करा जरूर की गावातलं कोणीच येत नाही, कशाला येत नाही, भिक्षाही वाढत नाही, विचारपूस करत नाही. आजारी पडल्याच्या नंतर फणफणलंय तापानं शरीर, पण ग्रामवैद्यानं साधी मात्रा सुद्धा दिली नाही. काय परिस्थिती असेल. अशी किती वर्ष काढले, किती वर्ष काढले, खूप त्रास सहन केला. विठ्ठलपंत रुक्मिणी त्या झोपडीमध्ये राहिल्याच्या नंतर 12 वर्षानं 4 भावंडांचा जन्म होतोय. आता आपण समयाच्या अभावामध्ये त्या 4 भावंडांचा जन्म फक्त त्यांचं नामस्मरण करून करू आणि उद्याला मग पुढचा भाग घेऊ. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव.